नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपल्याकडे जो टाइप आहे जनरल एक्झाम्पल ऑन पॅरालोग्राम लॉ ऑफ फोर्सेस. बघा, त्याच्याकडे आपला एक फॉर्म्युला आहे, एक रिझल्टंटचा मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट आहे पी आर इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq इंटू कॉस थिटा आणि tan अल्फा इज इक्वल टू क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा. हे दोन फॉर्म्युले आता इथे आपल्याला वापरायचे आहेत. तर बघा कशा पद्धतीने याचा न्यूमेरिकल असतं. टू फोर्सेस एफ ए, दोन एक पहिला जो फोर्स दिला त्यांनी आपल्याला एक 6 न्यूटनचा आहे, तो हॉरिझॉन्टल लाईन. एफ बी 8 न्यूटन, तो इन्क्लाइनला आहे. हे दोन दोन आपल्याकडे फोर्स झाले, त्यांना आपण गिवन पहिल्याला गिवन कन्सिडर करतो. पी पहिल्या फोर्स साठी 6 न्यूटन, दुसरा फोर्स आहे त्याला आपण क्यू कन्सिडर करू, तो आहे 8 न्यूटन. बघा, ऍट ऑन अ पार्टिकल देअर लाईन्स of the actions are inclined to each other. दोन्ही पण जे फोर्स आहेत ते inclined to each other at the angle of 70 degree. बघा, समजा डायग्राम बनवायची झालीच तर आपण अशा पद्धतीने डायग्राम बनवू शकतो. बघा, हा जो दाखवला आपल्याला तो अँगल जो आहे, हा अँगल इथे दाखवा 70 डिग्री. इथे बघा पी आहे, तर आपण तो हॉरिझॉन्टलला दिला होता आपल्याला 6 न्यूटन आणि क्यू जो आहे दुसरा फोर्स तो इन्क्लाइनला त्यांनी दाखवला आहे 8 न्यूटन. बघा, अशा पद्धतीने याची आपण डायग्राम बनवू शकतो. आता न्यूमेरिकल कसं सॉल्व्ह करायचं, रिझल्टंट तुम्हाला काढायचं आहे. रिझल्टंटचा फॉर्म्युला अगोदर लिहून घ्या, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq इंटू कॉस थिटा. बघा, आता जो आपण गिवन ज्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत त्या गिवन व्हॅल्यू आता आपण पुटअप करू. बघा, लक्षात घ्या, r इज इक्वल टू अंडर रूट p ची व्हॅल्यू 6 स्क्वेअर प्लस क्यू ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 8 स्क्वेअर प्लस 2 परत पी ची व्हॅल्यू 6 क्यू 8 इंटू कॉस थिटा. थिटा बघा अँगल तुम्हाला दिलाय 70, माहित राखा कॉस 70. बघा, r इज इक्वल यांचं कॅल्क्युलेशन आपण करून घेऊ. 6 स्क्वेअर अगोदर आपण काय करू, इकडचं कॅल्क्युलेशन करू, मग त्याच्यामध्ये हे ऍड करू, म्हणजे आपले आन्सर जे आहे ते करेक्ट निघेल. तर लक्षात घ्या, 2 इंटू 8 इंटू 6 त्याला इंटू कॉस 70, त्याच्यामध्ये इकडे ऍड करा प्लस 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर आणि रूट आन्सर 11.52. 11.52 तुमच्या बघा हा एक रिझल्टंट निघून गेला. बरोबर, पहिला फॉर्म्युला तुम्ही इथं यूज केलेला आहे. दुसरा आपल्याकडे फॉर्म्युला टॅन अल्फा. लक्षात ठेवा, टॅन अल्फा इज इक्वल टू क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा. तर क्यू टाकून द्या, क्यू ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 8 इंटू साइन थिटा साइन 70, पी ची व्हॅल्यू 6 प्लस 8 कॉस 70. बघा, अशा व्हॅल्यू आपण इथे पुटअप केल्या. याचं कॅल्क्युलेशन करून घेऊ. 8 साइन 70 डिवाइड बाय 6 प्लस 8 कॉस 70. याचं जे आन्सर निघालाय tan अल्फा इज इक्वल टू 0.86. मग अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स 0.86. Therefore, alpha is equal to shift tan inverse answer 40.71. बघा, अशा पद्धतीने तुम्ही रिझल्टंट फाइंड आउट करू शकता. 40 न्यूटन आणि 30 न्यूटन. बघा, पहिला फोर्स दिला तुम्हाला 40 न्यूटन, त्याला पी कन्सिडर केलं. दुसरा फोर्स आहे 30 न्यूटन, त्याला क्यू कन्सिडर करू. ऍक्टिंग at the away from the point and making an angle तुम्हाला दिला त्यांनी थीटा 35 डिग्री to with each other calculate magnitude direction of their resultant. बघा, आपल्याला काय करायचं आहे, आता रिझल्टंट आपण परत फाइंड आउट करून घेऊ. आता फॉर्म्युला आपल्याकडे आहेच अंडर रूट. बघा, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq इंटू कॉस थिटा. आता मी काय फॉर्म्युला लिहित नाही, मी डायरेक्ट फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुटअप करतोय. बघा, पी स्क्वेअर, पी ची व्हॅल्यू 40 स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर 30 स्क्वेअर प्लस पुढे बघा
2pq into cos theta, 2p40 q 30 into cos theta, cos 35. रिझल्टंट इज इक्वल, याचं याचं कॅल्क्युलेशन आपण करून घेऊ. बघा इथे 40 स्क्वेअर प्लस 30 स्क्वेअर प्लस 2 into 40 into 30 into cos 35. रूट आंसर 66.82 न्यूटन. अशा पद्धतीने तुमचा हा रिझल्टंट निघाला. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट आहे, त्याचा डायरेक्शन ऑफ रिझल्टंट काढू. त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे बघा, tan अल्फा इज इक्वल टू, बघा डायरेक्ट इथे व्हॅल्यू पुट अप करू, q sin थीटा अपॉन p प्लस q cos थीटा. लक्षात घ्या q 30 sin थीटा 35 अपॉन p 40 q 30 cos 35. लक्षात घ्या, या व्हॅल्यू आता आपण पुट अप करू. 30 sin 35 डिवाइड बाय 40 प्लस 30 cos 35. tan alpha is equal to 0.266. Alpha is equal to tan inverse 0.266. Alpha is equal to, shift tan inverse answer 14.92 डिग्री. बघा अशा पद्धतीने आपण डायरेक्शन ऑफ रिझल्टंट काढतो.